ते बघा, माझं म्हणणं एवढंच आहे, 14 गावचा स्टँड 2016 साली आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊन त्यांना समावेश करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. आणि आता तुम्ही जर बोललात, तुम्हीच सांगणार की 14 गावांना समावेश करा आणि तुम्हीच सांगणार आता ते 14 गावांना आम्ही समावेश करणार नाही. मग त्यावेळेस 2016 साली कुठल्या शासनाने यांना GR दिला होता का नगरपालिकेला तुम्ही 14 गाव समाविष्ट करा म्हणून? का कोणी त्यावेळेस मला माझ्या आयडियाप्रमाणे त्यावेळेस 16 साली जे मुख्यमंत्री होते त्यांनी आज्ञा दिली होती का की तुम्ही 14 गाव समाविष्ट करा म्हणून? मग तुम्ही 14 गाव समावेश करायचा नगरपालिकेने ठराव घेतलाच कशाला? त्यावेळेस मी सुद्धा अपोजिशन लीडर होतो आणि त्यावेळेस तो अशासकीय ठराव आणला. म्हणजे आम्हाला कोणालाच ना महासभेमध्ये ऐकत्या वेळेस तो विषय आणायचा, अशासकीय ठराव आणि मंजुरीला टाकायचा आणि मंजूर करून घ्यायचा. आता ते बरं झालं की त्यावेळी 14 गावची लोक आले ते सभागृहामध्ये बसायला. त्यांनी मला सांगितलं की साहेब असा आमचा असा ठराव होतो. माझं म्हणणं आहे कोणाला तरी त्यांच्या तोंडात पाणी द्यायचं परत तोंडातलं पाणी काढून घ्यायचं, याला काय अर्थ नाहीये. माझं म्हणणं हेच आहे, 14 गावामध्ये शासकीय जमीन आहे, 14 गावामध्ये पाण्याचा स्त्रोत आहे, 14 गावामध्ये. आणि माझं दुसरं म्हणणं हे होतं ते सर्व हे आहे आणि शासकीय जमीन अवेलेबल आहे, सिडको आहे, MIDC आहे. त्यांना जागा अक्वायर करून शासकीय जमिनी अक्वायर करून त्याच्यावरती पर्याय फंड उभा राहू शकतो. येऊन कशाला इकडे आमच्या नव्या मुंबईमध्ये आडवली भुतोली तर 300-350 एकर जमीन आहे. जी 300 एकर जमीन आहे ती सिडको मार्फत अक्वायर करावी. ही जर सिडको मार्फत अक्वायर केली तर आमच्या बेलापूर पट्टीतील आपला गावांचा विषय जो 12.5% पेंडिंग विषय तो सुद्धा निकालात निघेल आणि त्याच्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून 14 गावाचा विकास सुद्धा होऊ शकेल. हे सर्व गोष्टी समोर आहेत. आता परत मग वेगळ्या ज्याने मला माझ्या माहितीप्रमाणे 2095 ते 2005 पर्यंत आमच्या बरोबर 14 गावची लोक होती. 2007 साली ही 29 गावाला जोडली गेली. तेव्हा 2007 साली कोण पालकमंत्री होता, तिथला कोण आमदार होता, ह्या सर्व गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे ना. तुम्हीच सर्व होतात आणि आता तुम्हीच एकदा बोलणार तुम्ही घ्या आणि एकदा बोलणार तुम्ही नकोय. मी नव्या मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर मी नव्या मुंबईच्या बाजूने आहे, माझं म्हणणं आहे. पण यांना आत्ताच का सुचलं ही गोष्ट? मग घ्यायचीच नव्हतं ना त्यावेळेस. 2016 का सुचलं नाही यांना? 2016 का सुचलं नाही? महासभेत का ठराव आणला? मग त्यावेळेस जर आपल्याकडे 7,000 करोड जमा असतील तर तेव्हाच मग 14 गावाला घ्यायला पाहिजे होता. मग तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा घेतला का? आम्ही ठराव देतो ते दिलेले, ते ठरावामध्ये वाचा, तुमच्याकडे दिले ते ठरावाची कॉपी, त्याच्यामध्ये माझा उत्पांत आहे. त्याच्यामध्ये बघा आर्किटेक्ट गणेश नाईक काय काय बोलले, त्यांच्या मुलाबद्दल बोलले, मुख्यमंत्र्यांना बोले सुदैवाने मुख्यमंत्री झाले बोलले. अरे कोणाबद्दल काय? आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एकनाथ शिंदे अशीच भाषा होती. कुठं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून कुठं भाषा पण नव्हती. मी बोलत नाही की साहेब बोला म्हणून, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून असं कुठं त्या PC मध्ये कुठं तसा उच्चार पण नव्हता. आणि मुलगा उभा राहा डॉक्टर श्रीकांत शिंदे 14 साली खासदार बनले आणि हे 14 गाव 2007 ला 29 गावांना अटॅच झाला. त्याचा संबंध पण काय नव्हता. 17 प्लाझा टेंडर काढून कोणी विकला? शिवानंदानीचा ठराव करून हॉस्पिटलला जागा कोणी दिल्या? या जर सर्व जर तुम्ही इतिहास काढला तर नव्या मुंबईची कोण लूट करते तुम्हाला समजेल. नव्या मुंबईमध्ये आज नवी मुंबई जशी सिडकोने वसवलेली वस्ती तसे MIDC मध्ये झोपडपट्टी तर होणारच आहे. पण आज कंपन्या बंद पडून त्या ठिकाणी आता टावर उभे राहिले. मग त्यांना का निर्बंध काय टाकले नाही? यांनी टाकायला पाहिजे का नाही? यांनी त्या कुठल्याच गोष्टी यांनी केलेल्या नाहीत. गरज नाही. आणि त्यावेळेस हे कुठं होतं हे मी पण बोलायची काय गरज नाही. मग त्यावेळेस काय झालं आणि नंतर आता मला वाटतं एक गोष्ट त्यांनी अशी पण बोलली की एकनाथजी शिंदे नाही म्हटले की आमचे एक प्रॉपर इट वॉज अ प्रॉपर इंग्लिश शब्द वापरला गेला. म्हणजे मला बोलायचं की आणि परत त्याच्याखाली परत असंच होता की प्रत्येकाच्या नशिबात नसतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पहिले 5 वर्ष
मंत्री झाले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. काही लोक तर 15-15, 20-20 वर्ष मंत्री राहिले, पण त्यांनी ती लक्ष्मण रेषा पुढे ओलांडलीच नाही. मला वाटतं मुंबईच्या बाहेर कुठे कधी